मालकाने पगार दिला नाही म्हणून अख्खं शहरच पेटवून टाकले। नोएडात आज कामगारांनी जे काही केलंय ना ते पाहून तुमचाच थरकाप उडेल। हा संताप पगारवाढीसाठी आहे की शहर उद्ध्वस्त करण्यासाठी हो? नोएडा फेज 2 मध्ये आज अक्षरशः नर्क पाहायला मिळतोय। पगारवाढीची ही मागणी पूर्ण झाली नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी कायदा पायाखालीच तुडवलाय। दिसेल त्या गाडीला आग लावली जाते आणि पोलिसांना तर दगडाने ठेचलं जाते। जिल्हा बोर्ड आणि सेक्टर 62 आता सामान्य रस्ते राहिले नाहीयेत तर ते जळते निखारे झालेत। सामान्य माणूस कामाला जायला निघतोय तर समोर बघतोय काय? ते जळत्या गाड्या। महामाया फ्लायओव्हर, रजनीगंधा चौक आणि सेक्टर 84 मध्ये इतका भीषण वाडा सुरू आहे ना की पोलिसांनी रस्तेच बंद केलेत। कर्मचाऱ्यांच्या या वेळेपणामुळे आज हजारो लोक रस्त्यावर अडकून पडलेत। विचार करा यात कोणाचं नुकसान आहे हो? कष्टकऱ्यांना पगार मिळालाच पाहिजे, पण त्यासाठी हे शहर जाणं कितपत योग्य आहे हो? ही मजुरी आहे की सरळ सरळ दहशतवाद? तुमचा विचार कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच कडक बातम्यांसाठी एक विचारला नक्की फॉलो करा।